नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? चला, खूप आनंदाची बातमी मित्रांनो, लाडकी बहीणसाठी. लाडकी बहिणीला मित्रांनो त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे शासनाकडून, आपले शिंदे सरकारकडून. त्यांना मित्रांनो भाऊबीज आणि आपले दीपावली याचे 2 हप्ते एक सोबत त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले. दीपावली आणि भाऊबीज ही दोन्ही सण मित्रांनो आनंदाने साजरा करू शकतात. तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. कुणाला पैसे आलेले, कुणाला पैसे नाही आलेले, काय कारण आहे, कशामुळं, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. चॅनलवर तुम्ही नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला हर रोज प्राप्त होत राहतील. आणि मित्रांनो, आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून भरपूर काही असे महत्त्वाचे फॉर्म कसे भरायचे, सिलाई मशीनचा फॉर्म असो किंवा शेतकरी पेन्शन असो, काही असो मित्रांनो, महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आणत राहतात. चला मित्रांनो, आज सांगतो मित्रांनो की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये तुम्हाला ट्रान्सफर करण्यात आलेले आहे. 4था आणि 5वा हप्ता, दोन्ही हप्ते एकसोबत तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले. असे भरपूर असे महिला आहे की त्यांना पहिले 3,000 आले आणि आता फक्त 1,500 आले, म्हणजे 6वा हप्ता आला नाही. ओके, 6वा हप्ता आलेला आहे, म्हणजे पहिले आलेले 3,000 आणि आता फक्त 1,500, म्हणजे 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहे. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो, काय अशी महिला आहे की त्यांच्या खात्यामध्ये पहिले आलेले 4,500, ओके, आणि आता आलेले मित्रांनो 3,000, म्हणजे असे 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहे. म्हणजे मित्रांनो बघा किती, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ह्या दोन्ही महिन्याचे एकसोबत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले, म्हणजे टोटल आतापासून मित्रांनो 7,500 रुपये काही महिलाच्या खात्यामध्ये गेलेले. तर आता सांगतो मित्रांनो, असे काही महिला आहे की त्यांच्यामध्ये अकाउंटमध्ये 3,000 पहिले आलेले. ओके, काही अशी महिला आहे की त्यांच्या अकाउंटमध्ये 4,500 आलेले. तर हे टप्प्याटप्प्याने पैसे त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर व्हायला सुरुवात आहे. म्हणजे 3.5 आले असेल पहिले 2 टप्प्याचे, किंवा एक आता नोव्हेंबर महिन्याच्या, सप्टेंबर महिन्याचे आले असेल 1,500, असे पैसे ट्रान्सफर होत आहेत. आता सांगतो मित्रांनो मला कोणत्या महिलेला पैसे आलेले नाही. आता कोणत्या महिलेला आम्ही मित्रांनो वारंवार सांगतो, प्रत्येक आमच्या व्हिडिओमध्ये एकच सांगत आहे की आम्ही की तुमच्या आधारमध्ये बँक लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो अजूनही सांगतो, अजूनही आमच्या ऑफिसवर असे महिला येतात, आमचं सेतू केंद्र आहे, अशा महिला येतात की त्यांच्या आधारामध्ये बँकच लिंक नाही, बँकच इनॅक्टिव्ह, परेशान झालेले मित्रांनो. ते चक्रा मारू की आमच्या खात्यामध्ये पैसे कसे येणार, त्यांना कोणी सविस्तर माहिती देत नाही, ग्राहक सेवा केंद्रवाल्यांना काही नाही. ओके, आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही एकदम स्पष्टपणे पूर्ण माहिती एकदम क्लिअर सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपासून बघा, तुम्हाला आता काय काय करायचं आहे, कसे पैसे मिळतील तुम्हाला ही समधी माहिती तुम्हाला सांगणार आहे. बघा मित्रांनो, आता काही फ्रॉड पण झालेले आहे. काही महिलांनी मित्रांनो त्यांचं जर वय बसत नसेल तर वय कमी करून फॉर्म भरलेले आहे. कोणते महिला असे आहे की त्यांचे वय कमी आहे, 18-21 वर्ष नाही, त्यांनी पण वय 21 वर्ष पूर्ण करून भरलेले, असे सुद्धा महिलाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता त्यांना मित्रांनो जे असे फ्रॉडमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करून भरलेले त्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले, पण त्यांना पैसे रिटर्न द्यावे लागणार आहे. PM किसानचा पाठीमाग कसा किस्सा झाला, PM किसानचे ज्याला शेत नव्हतं त्याला सुद्धा 2,000 रुपये 4,000 रुपये आलते मित्रांनो. त्यांचे सुद्धा पैसे पूर्ण वसूल करण्यात आलेले, त्यांच्या अकाउंटवर होल्ड टाकण्यात आलेले आणि त्यांच्या अकाउंटवर 6,000 रुपयाचा होल्ड बसलेले. ओके, हे झालं आता फ्रॉडचं. आता मित्रांनो ज्याचे डॉक्युमेंट क्लिअर असून सुद्धा पैसे येत नाही, त्यांचं काय कारण असू शकतो मित्रांनो, घाबरायची गरज नाही. त्यांना मित्रांनो 8 तारखेपासून, आज मित्रांनो 5 तारीख आहे, 6, 7, 8 अजून 3 दिवस बाकी आहे, अजून सुद्धा पैसे यायला सुरुवात चालूच आहे. टप्प्याटप्प्याने मित्रांनो पैसे यायला लागले. भाऊबीज आणि दीपावलीचं बोनस ही दोन्ही 2 हप्ते एकसोबत त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होत आहेत. म्हणजे टोटल मित्रांनो 7,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येत आहे. ओके, आत्तापासून 7.5 म्हणजे किती मित्रांनो, 4, 5, 6 हप्त्याचे पैसे एकसोबत त्यांच्या खात्यामध्ये येत आहे. ओके, आता मित्रांनो ज्याला पैसे आले नाही, आत्तापासून एकही हप्ता आला नाही, त्यांना फक्त एकच काम आहे मित्रांनो की त्यांच्या आधारमध्ये DBT मार्फत पैसे येत आहेत. त्यांना त्यांच्या आधारमध्ये बँक लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, त्यांच्या आधारमध्ये जवळ बँक लिंक होत नाही तोवर त्यांना पैसे येणार नाही. ही आम्ही वारंवार एका प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत सांगत आहे की त्यांच्या आधारमध्ये बँक लिंक करणं खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, तुम्हाला आधारमध्ये बँक कशी लिंक करायची आहे तुम्हाला एक मिनिटाच्या आत तुमच्या कळून जाईल. जर लिंक आहे तर कोणती बँक लिंक आहे आणि ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्ह आहे ही तुम्हाला कळून जाईल. आता असे भरपूर महिला आहे की त्यांचे बचत गटाचे त्यांनी लोन उचलले होते, तर त्यांना खाते त्यांचे फिनो बँक, कुणाची बंधन बँक, कुणाची भारत फायनान्स, कुणाची इंडस बँक, असे त्यांच्या बँक लिंक आहे. पण त्यांनी त्यांच्यापाशी फक्त SBIचं किंवा पोस्टाचं खातं असेल, पण त्यांच्या आधारमध्ये दुसरीच कोणती तरी बँक लिंक आहे. त्यांच्यामुळं त्यांना पैसे त्या खात्यामध्ये पैसे जात आहेत, त्यांच्या आधारमध्ये बँक जरी लिंक असेल. आता काय महिला मित्रांनो विलेज लेवलला काय होतं माहिती आहे का, आता इंडस बँक किंवा फिनो बँक ही विलेज लेवलला बँका नाही, त्यांना डिस्ट्रिक्ट लेवलला जावं किंवा तालुका लेवलला जावं लागतं तेव्हा त्यांना ती बँक अवेलेबल आहे.
मित्रांनो त्यांना मी काय सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावा. तिथं तुम्ही काय करा, तुमच्या आधारमध्ये बँक लिंक आहे की किंवा बघितल्यानंतर तुम्हाला बँक जर इनॲक्टिव्ह डिॲक्टिव्ह असेल किंवा तिसरीच बँक कोणती लिंक असेल तर तुम्ही काय करा, पोस्ट ऑफिसमध्ये जावा, तिथं अकाउंट ओपन करा, सेव्हिंग अकाउंट ओपन केल्यानंतर मित्रांनो तुमचं त्यांना जे अकाउंट ओपन करतं त्याला सांगायचं की आमच्या आधारमध्ये हीच बँक पोस्टाचंच अकाउंट ॲक्टिव्ह करून द्या, ती तुम्हाला ॲक्टिव्ह करून देते. झालं, तुम्हाला एवढंच काम करायचं, दुसरं कोणतंही काम करायचं नाही. तुमच्या आधारमध्ये फक्त पोस्टाचं अकाउंट लिंक करून घ्या. तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे थकले होते 5-6 हप्त्याचे तेवढे पैसे तुमच्या खात्यामध्ये एक सोबत ट्रान्सफर करण्यात येतील. जर तुम्ही उशिरा फॉर्म भरला असाल तर समजा तुम्हाला त्याच्या पुढचे समजा पैसे येतील. ओके, तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरला असाल तर तुम्हाला फक्त 1 महिन्याचे पैसे येतील किंवा 2 महिन्याचे पैसे येतील किंवा पाठीमागचे पैसे येतील. तुम्हाला समजे पैसे तुम्हाला एक सोबत भेटून जातील. पण तुम्हाला एक काम करावं लागेल, कारण तुम्हाला आधारमध्ये जर बँक लिंक नसेल तर तुम्हाला ते काम करणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय पैसे येणार नाही. कुणाला विचारू नका, शेजाऱ्याला विचारू नका, आजूबाजूला विचारू नका, कोणत्या ग्राहक सेवा केली विचारू नका, कारण व्हिडिओ तुम्ही हे बघितलं म्हणल्यावर तुमचं काम इथं संपून गेलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट तुमच्या आधारमध्ये बँक लिंक नसेल तर तुम्ही डायरेक्ट जावा पोस्ट ऑफिसमध्ये, तिथं तुमचं अकाउंट ओपन करा आणि त्या अकाउंट ओपन करणाऱ्याला सांगा की तिथं सर्व्हिस जी बी गव्हर्नमेंट ऑफिसर आहे त्यांना सांगा की आमच्या आधारमध्ये हीच बँक लिंक करून घ्या पोस्ट ऑफिस. ती मित्रांनो 24 तासात किंवा 48 तासात तुमच्या आधारमध्ये बँक लिंक होऊन जाईल आणि तुमच्या आधारमध्ये जशीच बँक लिंक झाली की तुमच्या टप्प्याटप्प्याने किंवा एक सोबत तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊ जातील. ही महत्त्वाचा विषय मित्रांनो, घाबरायची गरज नाही. ज्या लाडकी बहिणीला आत्तापासून पैसे आलेले नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका, कारण त्यांना पैसे पूर्ण भेटून जातील. हां, फक्त रिचेकिंगमध्ये जर तुमचे काही डॉक्युमेंट चुकीचे आढळले तर तुमचं फॉर्म बाद होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे पण येणार नाही. ही आजचे आनंदाचे 2-3 ठळक मुद्दे होते मित्रांनो. आनंदाची बातमी पण होती. लाडकी बहीणचे, भाऊबीजचे आणि दीपावलीचं बोनस दोन्ही हप्ते एक सोबत ट्रान्सफर करण्यात आलेले मित्रांनो, जे तुम्हाला नंतर भेटणार होते. आताच तुम्ही पैसे काढू शकतात. ओके, आतापासून 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले. काही अडचण आली असेल मित्रांनो तो कमेंट करा. कमेंटमध्ये मी रिप्लाय आम्ही रिप्लाय देतात म्हणजे देतातच. तुम्हाला जर रिप्लाय पाहिजे असेल, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, आम्ही तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगू. ओके, चला मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.